हाय फ्रेंड्स, स्वप्ना गुजबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री परशुरामांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परशुराम श्री विष्णूंचाच अवतार आहे. वीर, पराक्रमी, बलदंड शरीर, चिरंजीवी व तितकेच रागीट. त्यांना अन्याय अजिबात सहन होत नव्हता. जितक्या लवकर ते रागात येत असत तितक्याच लवकर ते शांतही होत असत. रामायणामध्ये श्रीरामांचा जन्म झाला तेव्हापासून त्यांचे लग्न होईपर्यंत त्यांच्याकडे धनुष्यबाण नव्हता. त्यांच्यासाठी खास धनुष्यबाण बनवला होता आणि तो धनुष्यबाण सांभाळण्याचे सामर्थ्य फक्त आणि फक्त परशुरामातच होते. त्यामुळे श्रीरामांचे लग्न होईपर्यंत तो धनुष्य सांभाळण्याची जबाबदारी परशुरामाला दिली होती. जेव्हा सीतेचे स्वयंवर झाले तेव्हा जो धनुष्यबाण उचलायचा होता तो धनुष्य परशुरामांचाच होता. धनुष्यबाण उचलून श्रीराम जेव्हा स्वयंवर जिंकून सीतेशी लग्न करतात तेव्हा तो बाण श्रीरामाला भेटतो. तिथून पुढे तो बाण श्रीरामच सांभाळून ठेवतात, कारण तो बाण श्रीरामांसाठीच बनलेला असतो. श्रीराम लहानाचे मोठे होईपर्यंत, त्यांचे स्वयंवर होईपर्यंत तो बाण सांभाळायचा कसा, म्हणून परशुरामाला ही जबाबदारी दिली जाते. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अत्याचार झाले तेव्हा तेव्हा श्रीरामाने स्वतःच्या बाणाचा वापर केला. याच पद्धतीने जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म होतो तेव्हा कृष्णाचे शस्त्र सुदर्शन चक्र असते. पण जोपर्यंत श्रीकृष्ण बालकरूपात असतात तोपर्यंत ते सुदर्शन चक्र सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा परशुरामाला दिली जाते. कारण ते सुदर्शन चक्र खूपच बलशाली असल्यामुळे आणि याला परशुरामासारखाच पराक्रमी पुरुष सांभाळू शकतो. जेव्हा धर्तीवर अन्याय वाढतो, राक्षसी मनोवृत्तीचे लोक प्रजेवर अन्याय करतात तेव्हा श्रीकृष्णाला परशुराम भेटायला जातात व श्रीकृष्णाला ते म्हणतात, आता तुमचे शस्त्र तुमच्या स्वाधीन करायची वेळ आलेली आहे. तुमचं सुदर्शन चक्र मी आजपर्यंत सांभाळले. आता हे सुदर्शन चक्र तुमच्या हवाले करून तुम्ही अन्याय अत्याचार दूर करायचा प्रयत्न करावा. इतक्या दिवस तुम्ही मौजमस्ती रासलीला हे सगळं केले. आता अन्यायाविरुद्ध लढण्याची वेळ आलेली आहे. हळूहळू श्रीकृष्ण प्रजेवर अन्याय करणारे जे कोणी आहेत त्यांना मारून टाकतात. दरवेळेला श्रीकृष्ण नवीन अवतार घेऊन अन्यायाविरुद्ध लढतात. प्रत्येक वेळी नवीन जन्म घेऊन आपला पराक्रम देवाने दाखवलाच आहे. पण हे जन्म काही कायम नसतात. काही दिवसात ते तो जन्म सोडून दुसरा जन्म घेतात. तरीही पृथ्वीवर जनतेवर होणारा अन्याय कमी होत नाही. जितके पण विष्णूचे अवतार जन्माला आले त्यांना एक नियमित वेळ व काळ होता आणि त्यांचा जन्म झाला तसा त्यांचा मृत्यू होणार होता. पण परशुराम हे चिरंजीव होते. दिवसेंदिवस क्रूर राजाचा होणारा त्रास, अत्याचार, अन्याय हे बघून परशुराम ठरतात की आपणच आता स्वतः सगळे राज्य जे अन्याय करत होते त्यांना मारून टाकायचे व ते कसे करून पूर्ण पृथ्वीवर विजय मिळवतात. ही पूर्ण पृथ्वी त्यांच्या हातात येते. नंतर त्यांना इतक्या लोकांची हत्या केल्याचा पश्चाताप होतो. पण त्यांनी जे स्वखुशीने केले नव्हते ते सगळे विधिलिखित होते. विधिलिखित असल्यामुळे त्यांना ते करणे गरजेचे होते. त्यानंतर ते पृथ्वी तर जिंकतात, पण स्वतः संन्यासी असल्यामुळे त्या पृथ्वीचा उपयोग काय म्हणून ही पृथ्वी एका साधूला दान करतात. दान केल्यानंतर ते पृथ्वीच्या बाहेर निघून जातात. कारण नियमानुसार जी वस्तू किंवा जी गोष्ट दान केली जाते त्याच्यावर आपला अधिकार राहत नाही. पण परशुराम चिरंजीव असल्याने ते कोठे जाणार. मग परशुराम समुद्राकडे जातात व समुद्राला म्हणतात, मला थोडीशी जमीन द्या. पण समुद्र जमीन द्यायला तयार होत नाहीत आणि परशुरामाचा स्वभाव रागीट असल्यामुळे ते रागाच्या भरामध्ये पूर्ण समुद्र पिऊन टाकतात. समुद्र पिल्यामुळे सगळीकडे हाहाकार माजतो. त्यावेळी समुद्र परशुरामाच्या समोर येतो आणि परशुरामाला क्षमा मागायला लागतो. परशुराम म्हणतात, मी तुम्हाला क्षमा करेल, पण मला राहण्यासाठी थोडीशी जागा द्यावी. समुद्र म्हणतो, मी मागे सरकतो. तुम्हाला किती जमीन हवी तितकी घ्या, पण माझे समुद्राचे पाणी परत द्या. आता हे कसे शक्य आहे. असा विचार करत असताना एक साधू तिथे येतात आणि
परशुरामाला सांगतात की तुम्ही ज्या समुद्राचे पाणी लघुशंकेद्वारे बाहेर वापस काढावे आणि समुद्र स्वतःला बाजूला सरकून परशुरामाला राहण्यापुरती एक छोटीशी वेगळी अशी पृथ्वी तयार करून देतात व या पावनभूमीला कोकण असे म्हणतात. परशुराम आजही स्वतःचाच या भूमीवर स्थायिक आहेत. त्यामुळे कोकण आणि इतर भाग यामध्ये येणारी वनस्पती, झाडे, झुडपे, पशु, पक्षी, प्राणी हे सगळे वेगवेगळे आहे. अशा रीतीने परशुराम हे खूप बलवान, हुशार आणि विद्वान होते. त्यांनी जो काही जन्म घेतला तो विधिलिखित असून अन्यायावरती मात करण्यासाठी आहे. त्यांनी जी स्वतंत्र भूमी मागितली होती त्या भूमीवरती त्यांनी स्वतःला अर्पण करून घेतले. त्यामुळे जे धान्य, जे फळ या परशुरामाच्या भूमीवर येतात ते फळ बाहेर येत नाहीत किंवा ते धान्य बाहेर उगवत नाहीत. दुसरीकडून आणलेले अन्नधान्य इकडे टिकत नाही, कारण पृथ्वीचा हा भाग नसून हा समुद्राचा भाग आहे आणि समुद्राच्या भागामध्ये जे जिवंत राहतो तेच फक्त इथे मिळते. तर फ्रेंड, असे होते परशुराम. तर फ्रेंड, अशा प्रकारे श्री परशुराम महाराजांचा व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. तर फ्रेंड्स, कसा वाटला माझा व्हिडिओ? तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.